विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयन्तु महंकालो ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्तजन्म कृतं पापं स्मरणन्ने विनश्यति करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, आपण 12 ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेत आहोत आणि आपली 6 ज्योतिर्लिंग झाली, म्हणजे अर्धी ज्योतिर्लिंग झाली। महाराष्ट्रातली 5 करून मध्य प्रदेशातलं ओंकारेश्वर झालं। आता मध्य प्रदेशामध्येच इंदोरच्या या बाजूला ओंकारेश्वर, त्या बाजूला महाकालेश्वर, उज्जैनचं महाकालेश्वर, या ज्योतिर्लिंगाविषयी आता आपण बघू। उज्जैनचं महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगातल्या श्लोकामधलं 3रं ज्योतिर्लिंग आहे। याला महाकालाला उज्जैनचा राजा असंही संबोधन आहे। त्या बाजूच्या परिसरातील लोक कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, अशी एक त्यांची धार्मिक धारणा आहे। क्षिप्रा नदीच्या काठावर बसलेलं हे उज्जैन नावाचं गाव आहे, उज्जैन नावाचं शहर आहे। एकेकाळी ही उज्जैन नावाची राजधानी होती। 12 ज्योतिर्लिंगामध्ये उज्जैन महाकाल हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे। सर्वात पहिले या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य ऐका। हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे की जे दक्षिणाभिमुख आहे। हा शिव दक्षिणाभिमुख बसलेला आहे आणि दक्षिणेला यमाचं, कालाचं साम्राज्य असतं असं म्हणतात। म्हणून हा त्या काळांचा स्वामी, म्हणून याला महाकाळ असं संबोधन आहे। इथे उज्जैनला महाकालाची दर सोमवारी निर्वाणी आखाड्यातले ऋषी आणि अनेक संतांकडनं भस्मारती करण्याची प्रथा आहे। प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते, त्यानंतर पूर्ण पंचामृताने अभिषेक केला जातो
राख तयार केली जाते. आता ही राख कसली असते तर पिंपळाची पानं, शेण्या म्हणजे ज्याला आपण गौऱ्या म्हणतो, त्या गौऱ्या, मनुका आणि पलाश याची पानं हे जाळून त्याची राख बनवली जाते आणि ती राख म्हणजे ते भस्म हे शिवाला अर्पण केलं जातं. या उज्जैनच्या महंकालापासून काही अंतरावर हरसिद्धी मातेचं पण मंदिर आहे. उज्जैनच्या महंकालाच्या ज्योतिर्लिंगाच्या काही अंतरावर 51 शक्तिपीठातली ही एक देवी आहे. हे एक शक्तिपीठ मानलं जातं आणि ज्योतिर्लिंग हे शक्तिपीठाच्या जवळ असल्याने, शक्तिपीठाच्या जवळ ज्योतिर्लिंग असल्याने त्या ज्योतिर्लिंगाचं महत्व हे शास्त्रानुसार जास्त वाढतं. महाकालेश्वर हे कधीच आहे, काय आहे याच्याविषयी अनेक मतमतांतर असू शकतात, पण हे हजारो वर्षापूर्वीचं जुनं आहे. हे राजा विक्रमादित्याच्या काळातलं मंदिर असावं म्हणण्यापेक्षा आहे म्हटलं तर ते वावगं ठरू नये. राजा विक्रमादित्याच्या काळात, कारण राजा विक्रमादित्याची उज्जैन ही राजधानी होती आणि राजा विक्रमादित्याच्या कारकिर्दीतच हे मंदिर बांधलं गेलं असावं असा बऱ्याच जणांचा कयास आहे. मंदिराचा विस्तार हा सुद्धा राजा विक्रमादित्याने त्याच्या काळातच करून दिलेला आहे. आता हे मंदिर जे आहे हे 3 भागात विभागलेलं आहे. महाकालेश्वराचं मंदिर 3 भागामध्ये विभागलेलं आहे. खालच्या भागामध्ये भगवान महाकालेश्वर आहेत, मधल्या भागामध्ये भगवान ओंकारेश्वर आहे आणि वरच्या भागामध्ये श्री नागचंद्रेश्वर महाराज बसलेले आहेत. नागचंद्रेश्वर हे शिवलिंग रोज दर्शन नाही होत त्याचं. नागचंद्रेश्वर शिवलिंगाचं दर्शन हे फक्त नागपंचमीच्या या दिवशी नागेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी लांब लांबून भाविक पण येतात, कारण फक्त त्याच दिवशी नागचंद्रेश्वर लिंगाचं दर्शन होतं. महाकालाला मी सुरुवातीलाच सांगितलं, उज्जैनचा राजा म्हटलंय. त्याचं कारण धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्य राजवटी नंतर, नीट ऐका, त्याला राजा का म्हणतात तर विक्रमादित्याच्या राजवटीनंतर आजतागायत कोणताही राजा तेथे रात्री मुक्कामाला राहिलेला नाही किंवा राहू शकत नाही. ज्याने पण हे धाडस केलं त्यांना घेरून मारण्यात आलंय, हा इतिहास सांगतो. त्यामुळे आज नीतीपर्यंत, आता राजे तर राहिले नाही पण प्रधान आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे उज्जैनमध्ये वास्तव्य करत नाहीत. कारण त्या नगरीचा राजा हा फक्त महाकालेश्वरच आहे, तोच राजा तिथे राहू शकतो. या ज्योतिर्लिंगाविषयी
एक फार सुंदर मंत्र आहे. आकाशे तारके लिंगम पटले हटकेश्वरम मृत्युलोके च महंकाल त्रयलिंगम नमोस्तुते. शिवाच्या स्तुतीमध्ये या मंत्रानुसार 3 जग आहेत. आकाश, अधोलोक आणि मृत्यू तारकालिंगम. हा आकाश लोकांचा स्वामी, अधोलोकांचा स्वामी हलकेश्वर आणि महांकालेश्वर हा मृत्यूलोकाचा स्वामी गणला जातो. आकाशे तारके लिंगम पटले हरकेश्वरम मृत्युलोके च महाकालम त्रयलिंगम नमोस्तुते. हे आवर्जून तिथे हा श्लोक म्हणतात. हा मृत्यूलोकाचा राजा गणला गेला. महाकालाची दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पालखी काढतात. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान महाकालेश्वर आपल्या संपूर्ण नगराला भेट देतात. शहराच्या संपूर्ण गोष्टीवर लक्ष ठेवण्याकरता महाकाल श्रावण महिन्यामधनं पालखीतनं क्षिप्रा नदीच्या काठी ही पालखी सुरू होते आणि मंदिरामध्ये प्रवेश करते. महाकाल मंदिराच्या गर्भगृहामध्ये माता पार्वती आहे, गणेश आहे आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. म्हणजे या राजाचा परिवार सुद्धा तिथे आहे. कारण हा भगवान महाकालेश्वर मृत्यूलोकाचा राजा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्याचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथे हा उल्लेख आहे बरं. भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम यांनी उज्जैन येथे सांदीपन ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतलं आहे. म्हणजे सांदीपन ऋषींचा आश्रम हा सुद्धा उज्जैन मध्ये होता. कृष्णाची सुदाम्याशी जी मैत्री झाली ती पण उज्जैन मध्येच झाली आहे. महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविक इथे सांदीपन ऋषींचा आश्रम आहे तिथे जातात. महाकालेश्वराच्या संदर्भामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक. तुम्ही तिथे गेलात तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कथा कथन करील. अशी पण एक कथा सांगितली जाते की चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शिवाचा प्रचंड भक्त. त्याची संपूर्ण प्रजा, जसा राजा तशी प्रजा, त्याची संपूर्ण प्रजा ही पण प्रचंड शिवभक्त होती या राज्यामध्ये. त्यामुळे शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्या शेजारी असलेल्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनाच्या राज्यावर आक्रमण केलं. याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने चंद्रसेन राजाच्या राज्यात धुमाकूळ घातला. आता इकडे रिपुदमन नावाच्या राजाने आक्रमण केलेलं आहे आणि दूषण नावाचा दुसरा राजा राज्यामध्ये धुमाकूळ घालतोय. त्यामुळे सारं राज्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. राक्षसांच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी
त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केलं. त्यामुळे आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा जमीन दुभंगली. आपल्या शिवभक्तांना वाचवण्यासाठी धरा दुभंगून त्यातून भगवान शिव प्रगट झाले. धरणी दुभंगून त्यातून धरा दुभंगून त्यातून भगवान शिव अवतीर्ण झाले. त्यांनी या समूळ राक्षसांचा नाश केला. गुरु रक्षी एखाद्याशी काही न करे काळ त्याशी. शिव हा आद्य गुरु आहे. हे मी अनेक वेळा सांगितलं, अनेक वेळा. त्या शिवाने संपूर्ण राक्षसांचा नायनाट करून आपल्या भक्तांचं रक्षण केलंय. जनतेला रयतेला त्यांच्या जाचातनं मुक्त केलं. त्या लोकांची भक्ती बघून भगवान शिव क्षिप्रा नदीच्या जवळ असलेल्या ठिकाणी विराजमान झाले आणि तिथे राहायचं त्यांनी आश्वासन दिलं. पण ते दक्षिणाभिमुख बसले. दैत्यांचा संहार करून हा काळांचा महाकाळ तिथे शांततेकरता ध्यानाकरता शांत बसला. पौराणिक कथानुसार केवळ चंद्रसेन नव्हे तर त्याच्या राज्यातली जनताही भगवान शिवाची प्रचंड भक्त होती. आणि शिव हा त्या संपूर्ण रयतेला रक्षण करणारा खरा शासक, खरा राजा होता. आणि म्हणूनच त्याला महंकालेश्वर याला शिवाचा राजा म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवाला काल आणि मृत्यूचा स्वामी असंही संबोधलं जातं. याच कारणातून शव मधून शिवा हा शब्द निर्माण झाला आहे. आता शिव हा शब्द निर्माण कसा झाला हे आपल्याला कळलं. महादेव आहे, देवांचा देव म्हणून महादेव. पण शिव तर शिवाला काल हे संबोधन आहे. शिवाला मृत्यूंचं स्वामी हे संबोधन आहे. आणि हा कालांचा काल, महाकाल, शव या शब्दापासून शिव या शब्दाची निर्मिती झाली. महादेव यांच्या सांगण्यानुसार भगवान शिव स्वतः सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीर नश्वर आहे. भगवान शिव म्हणतात की हे शरीर नश्वर आहे. ते एक ना एक दिवस त्याची राख ही होणारच. या शरीराची राख ही बनणारच आहे. शिवाशिवाय कोणाचंही काळावर नियंत्रण नाही. म्हणून मी म्हणतो
गुरुशिवाय कोणाचंही काळावर नियंत्रण नाही. एखादी देवता रागवू शकेल, एखादी देवता रुष्ट होऊ शकेल, पण गुरु रुष्ट होत नाही. देव रुष्ट झाले तर गुरु त्राता आहे. काळावर सद्गुरूंचं नियंत्रण आहे. मी वारंवार सद्गुरू सांगतो, याचं कारणच ते आहे, कारण शिव हा आद्य गुरु आहे. म्हणून काळावर शिवाचं नियंत्रण आहे. म्हणून शिव म्हणतो, शरीर हे नाशिवंत आहे आणि ते एक ना एक दिवस त्याची राख ही होणार आहे. म्हणून शिवाला भस्म प्रिय आहे. शिवाच्या अनेक पूजेमध्ये भस्माचं अतिशय महत्व आहे. शिवाला जलाभिषेकाचं महत्व आहे. मागे कुठल्या तरी विवेचनामध्ये मी शिवाला जलाभिषेक का करतात याविषयी सांगितलंय, तरी तुमच्या आठवणीकरता पुन्हा एकदा सांगतो. अलंकार प्रियो हा श्लोक आहे. अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया, नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन भोजन नाही बहुजन प्रिया. विष्णूला अलंकार प्रिय आहे, सूर्याला नमस्कार प्रिय आहे, ब्राह्मणांना बहुजन प्रिय आहे किंवा ब्राह्मण बहुजनांना प्रिय आहे, पण शिवाला जल प्रिय आहे. त्याचं कारण जे आहे ते मागे मी एकदा सांगितलं होतं, तरी मी आता थोडक्यात परत सांगतो. समुद्र मंथन झालं, त्याच्यामध्ये 14 रत्न निघाली, हे सर्वश्रुत आहे, आणि त्याच्यामध्ये हल हल निघालं. आणि हे हल हल शिवानी प्राशन केलं. त्याच्या कंठामध्ये हे हल हल सामावलं. त्याच्या शरीराचा दाह व्हायला लागला. तो दाह शांत होईना. म्हणून त्यांनी जटेमध्ये गंगेला धारण केलं, भाळावर चंद्रकोर धारण केली. हे सगळे शांततेची प्रतीक आहेत. भाळावर चंद्रकोर धारण केली, गळ्यामध्ये शेषाला धारण केलं, तरीही दाह शांत होईना. म्हणून ऋषी मुनींनी परमात्म्याची स्तुती करून, महादेवाची भगवान शिवाची स्तुती करून त्याच्यावर जलधारा धरली. याला आपण अभिषेक म्हणतो. प्रत्येक देवतेला एखाद वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी अभिषेक असेल, पण शिव हा 24 तास त्याला अभिषेक होऊ शकतो किंवा करतात. शिवाची पिंड 24 तास ओली राहते. अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया, नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन प्रिया. या शिवाला जलधारा प्रिय आहे. या शिवाला भस्म प्रिय आहे. कारण हा काळांचा काळ महाकाळ आहे. उज्जैनचं हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी उज्जैन मध्ये बघा, त्र्यंबकेश्वर त्रिसंध्या क्षेत्र आहे, गौतम ऋषींचा आश्रम आहे, गोदावरीचं उगमस्थान आहे. प्रत्येक स्थानाला काही ना काही गोष्टीचं वैशिष्ट्य आहे. ओंकारेश्वरला मां नर्मदा आहे.
महाकालेश्वरला दक्षिणाभिमुख असलेल्या महाकालाच्या समोरच 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. कालभैरवाचं ही स्थान उज्जैनला आहे. हा सगळा जो आहे हा शिवांचा मेळा आहे. शिव आणि त्याचे गण हे सर्वात जास्त तुम्हाला महाकालेश्वर मध्ये पाहायला मिळते. कारण हा गणांचा स्वामी आहे. उज्जैनचं रक्षण करण्याकरता, चंद्रसेन राजाच्या जनतेला वाचवण्याकरता, धरणी दुभंगून दैत्यांचा संहार करण्याकरता बाहेर आलेला हा महाकाल आपल्या गणांसहित आला होता. म्हणून सर्व गण तिथे आहे. आणि त्या नगरीला दृष्टांपासून या शिवानी वाचवलं. हा काळांचाही महाकाळ तिथे ठरला. म्हणून या लिंगाला महाकाळेश्वर असं म्हणतात. 3 लिंग इथे आहेत. आकाश आणि भूगर्भामध्ये भगवान महाकाल, नागचंद्रेश्वर अशा सर्व गोष्टींनी युक्त असा हा महाकाल इथे आहे. या महाकालाचं दर्शन घ्यावं, त्याची प्रार्थना करावी. कारण शिवाला काहीही प्रिय नाही, फक्त त्याचं स्मरण करा. बघा, शिवाचं फक्त स्मरण करा, तसं सद्गुरूंचंही फक्त स्मरण करा. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते हर हर महादेव. आपल्या महाराष्ट्रातले आणि मध्य प्रदेशमधले अशी एकंदर 7 ज्योतिर्लिंग परिपूर्ण झाली. आता उद्या आपण फार मोठ्या ठिकाणावर जाऊ आणि ते म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशातलं एकमेव शिवलिंग ते म्हणजे काशी विश्वेश्वर. त्या काशी विश्वेश्वराच्या बद्दल आपण उद्या जाणून घेऊ. नमः पार्वती पते हर हर महादेव.